अमरावतीमध्ये भाजपच्या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय। भर सभेत भाजप खासदार अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणांमध्ये वादाचा भडका उडाला। नवनीत राणांनी काही प्रभागात भाजप उमेदवाराविरोधात प्रचाराचा धुराळा उडवल्यावरून अनिल बोंडेंनी थेट नाव घेणं टाळत कानपिचक्या दिल्या। कोण काय बोलतं यांच्याकडे विचार करू नका, मत मागाल तर फक्त भाजपच्या कमळासाठी मागा, असा चिमटा बोंडेंनी राणांना काढला। मग शालजोडीतून हाणणाऱ्या बोंडेंना राणांनी भरसभेत सुनावलं। लोकसभेत काही लोकांनी कमळाविरोधात काम केल्याचं सांगत भगव्यासोबत बेईमानी करणाऱ्याला सोडणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला। कोण काय बोलतं याच्याकडे विचार करू नका की मत सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा। एक वेळा भगवा घातलाय तर माझा सख्खा भाऊ जरी उभा असताना, कोणत्याही पक्षावर उभा असता तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील। भाजपची नवनीत राणा असो, भाजपची नवनीत राणा, एवढं लक्षात ठेवा। बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे। काही लोकांचे नावानी जरी कमळ असन तर नवनीत राणांनी इमानदारीचं दुपट्टा कमळ गळ्यात घातला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे। कोणाचे बोलायची आणि याची गरज नाही आहे। ज्या व्यक्तीला लोकसभामध्ये बॅनर चालत नव्हता, त्यांचा फोटो आमचे कमळाचे सिंबलवर चालत नव्हता, त्यांनी आम्हाला काही सल्ला देऊ नये। लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला। मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाहीये, हे लक्षात ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।